वाघाला, वाघ वर आहे पहा. आज त्या वाघाचा स्मृती दिन आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे, पुण्यतिथी आहे. साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली, पण हे 12 वर्ष साहेब आपल्या बरोबरच आहेत. संकटात, संघर्षात, लढाईत सदैव ते आपल्या सोबत आहेत. त्यांचा विचार आपल्या सोबत आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या सोबत आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि म्हणून या अनेक संकटातून आपण सगळे ही आपली नौका, वादळात सापडलेली नौका, ही वारंवार किनाऱ्याला लावू शकलो. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. 55 वर्षापूर्वी माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. साधारण का स्थापना केली शिवसेनेची? या मुंबईमधल्या मराठी माणसाला त्याचे न्याय हक्क मिळायला पाहिजेत. महाराष्ट्रातला मराठी माणूस स्वाभिमानानं, अभिमानानं जगला पाहिजे. मराठी माणसाला वाटलं पाहिजे ही मुंबई माझी आहे, माझ्या मालकीची आहे. या मुंबईसाठी आम्ही 105 हुतात्मे दिले, आणि तरी जर या मुंबईमध्ये आम्हाला कोणी गुलामासारखं, नोकरासारखं वागवत असेल तर त्यांना आव्हान देण्यासाठी बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली. आज तोच प्रश्न आणि त्या समस्या पुन्हा एकदा 55 वर्षानंतर आपल्या समोर उभ्या आहेत. मराठी माणसाला या मुंबईतून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहाने रचलेले आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी उभी आहे. मी नेहमी सांगतो, मला विचारतात तुमचे प्रतिस्पर्धी कोण या निवडणुकीत? मी म्हटलं प्रतिस्पर्धी वगैरे सोडून द्या. या महाराष्ट्राचे 2 दुश्मन आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. आणि या दुश्मनांना या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही या वेळेला पूर्णपणे गाडल्याशिवाय, लोळल्याशिवाय राहणार नाही. काय राज्य चाललंय या महाराष्ट्रामध्ये? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आपण म्हणतोय, पण आज मुंबई ह्या गौतम अडाणीच्या मालकीची झालेली आहे. गौतम अडाणीची दौलत ही नरेंद्र मोदीची दौलत आहे, अमित शहाची दौलत आहे. आणि हा अडाणी फक्त त्यांची दौलत सांभाळतो आहे. मुनीमजी, बरोबर आहे. ही धारावी, वशाताई धारावी, अख्खी धारावी अडाणीच्या घशामध्ये घालून त्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाचा फायदा गौतम अडाणी बरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्याच्या सगळ्या एजंटांना मिळणार आहे. आम्हाला घरे मिळणार आहेत का? अजून खात्री नाही. मुंबईतली मिठा घरं त्या निमित्तानं अडाणीला चाललेली आहेत, 250 एकरची. मुंबईचं विमानतळ